नमस्कार। आज एक वास्तवदर्शी कविता सुचली आहे। कवितेला शीर्षक आहे आई बाबा। कुणाची व्यथा असेल, कुणाच्या घरात चालत आलेली प्रथा असेल, पण आई बाबा जे काही त्यांचा विचार होतो, त्यांच्या मनात जे काही येतं ते मी ह्या कवितेच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांसमोर मांडत आहे। कविता अशी आहे। गेलो थकून या आता नाही ताकद उरात, गेलो थकून या आता नाही ताकद उरात, जगण्याची धडपड आता आली या भरात। वेळ नाही लेकरांना आई बाबांना पुसावं, वेळ नाही लेकरांना आई बाबांना पुसावं, काही दुखलं तरीही मन मारून हसावं। स्वार्थी झाला रे माणूस केला म्हणे उपकार, स्वार्थी झाला रे माणूस म्हणे केला उपकार, नाही नात्यात ओलावा आहे फक्त व्यवहार। जीर्ण होताना शरीर झाले मनही दुर्बळ, जीर्ण होताना शरीर झाले मनही दुर्बळ, गोळा पोटचा म्हणे रे खर्च देतो की पुष्कळ। खऱ्या खोट्याची कहाणी घरोघरी सारखीच, खऱ्या खोट्याची कहाणी घरोघरी सारखीच, ठेवे काळीज काढून आई साखर पाणीच। जाई दिवसा दिवस वर्ष जातात सरत, जाई दिवसा दिवस वर्ष जातात सरत, दोन थकल्या जीवांचा हर्ष जातोय मरत। आणि उसन अवसान आनंदाने जगतात, आणि उसन अवसान आनंदाने जगतात, तुम्ही कुठं काय केलं यालाही ते हसतात। चक्र निसर्गाचं चाले, चक्र निसर्गाचं चाले, सारे जण झुकतात, हृदय मांडे पुढे त्यांना आई बाबा म्हणतात, हृदय मांडे पुढे त्यांना आई बाबा म्हणतात। कविता संपली आहे। त्यांना आपल्याकडून या व्यवहारी जगात जरी ते व्यावहारिक असले तरी सुद्धा आपल्यासाठी ते आई बाबाच असतात। आपण त्यांना मीही चुकले माखले असेल, या कवितेच्या माध्यमातून मी माफीही मागू इच्छिते माझ्या आई बाबांची, पण त्यांना आपल्याकडून फक्त आपले 5 ते 10 मिनिटं हवी असतात। आणि हे अनालाइज केलं गेलं, हे बऱ्याच ठिकाणातून जेव्हा समोर आलं तेव्हा ही कविता मला सुचली। तुम्हाला ती कविता कशी वाटली मला नक्की कळवा।